मुकेश अंबानी यांचा रिलायन्स उद्योग समूह कोस्टल रोड गार्डन विकसित करणारे कोस्टल रोडच्या 130 एकर जागेचं कंत्राट रिलायन्स समूहाला देण्यात आले. मात्र या कंत्राट प्रक्रियेवर मनसेनं आक्षेप घेतलेला आहे. एक गठ्ठा जागेचं कंत्राट का काढलं असा सवाल मनसेनं उपस्थित केलेला आहे. हे कंत्राट रद्द करण्याची मागणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केलेली आहे. याचा अर्थ हे रिलायन्सलाच द्यायचंय याच उद्देशाने हे टेंडर काढलं ना 130 एकरचं. कारण बघा 130 एकरचं तुम्हाला ती ग्रीनरी करायला यायला कारण मोठा CSR लागणार. मग मोठ्याच कंपन्या त्याच्यात क्वालिफाय होणार. मग लहान कंपन्यांनी ज्यांचं समजा 100 कोटीचा 200 कोटीचा CSR आहे ते लोकांनी पार्टिसिपेट करायचं नाही का? लाखो करोडचा CSR असेल त्याच लोकांनी पार्टिसिपेट करायचं. म्हणजे हे लँड पार्सल तुम्हाला कोणाला तरी त्यांच्या व्यवसायाच्या ब्रँडिंगसाठी द्यायचं आहे का? हा मुळात प्रश्न येतो ना. मला सांगा 130 एकरला जर तुम्हाला गार्डन बनवायचं तर त्याला जी किंमत लागणार आहे ती हजारो कोटींमध्ये लागणार आहे. मग हजारो कोटीचा CSR किती कंपन्यांकडे आहे? तर बोटावर मोजण्याएवढा आहे. अंबानी, अदानी आणि ह्याच लोकांकडे. मग ह्याच लोकांनी मुंबईसाठी कॉन्ट्रीब्युशन करायचं, बाकीच्यांनी करायचं नाही. मुंबई काय तुम्हाला या लोकांच्या घशात घालायची आहे का? हा प्रश्न निर्माण होतो. निश्चितपणे मागणी आहे ही टेंडर प्रक्रियेत सदोष आहे. तुम्ही बाकीच्यांना ज्याला आपण म्हणतो की ऑपॉर्च्युनिटी ऑफ कॉम्पिटिशन ही नाकारताय. तुम्ही एकाची मोनोपोली क्रिएट करताय आणि कुठल्याही लोकशाहीमध्ये कोणाची कुठल्याही गोष्टीत मोनोपोली क्रिएट होणं वाईट आहे. चौकशी व्हावी अशी मागणी करतात. नाही, हे टेंडर प्रक्रिया रद्दच झाली पाहिजे. चौकशी वगैरे नंतरची गोष्ट. पहिलं रद्द करा आणि पहिले मुळात मुंबईकरांना हे सांगा की तुम्ही 130 एकरचं अख्खं टेंडर का काढलं आणि ते टप्प्याटप्प्याने का नाही काढलं. Reliance is proud and honored to take up the responsibility of developing and caring for the new Coastal Road Gardens, a green lung for generations to come. Spanning 130 acres, the Coastal Road Gardens and adjoining promenade will be the first of its kind public space featuring walkways, cycling tracks and plazas with trees and flowers in abundance, taking people back to nature. We will nurture this space as a living, breathing, and health-promoting gift to Mumbai. A ribbon of green will now hug our city's edge, a space for every Mumbaiker to catch a breath of fresh air and enjoy magical sunsets by the sea.